नमस्कार, पेबल्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण वाचन कसं करायचं किंवा बोलायचं कसं, फोनॅटिक पंक्च्युएशन काय असतं, त्याच्यामध्ये आपण एक हिंदी उतारा किंवा एक हिंदी छोटीशी गोष्ट आपण बघणार आहोत. ही मी याच्यासाठी घेतली की जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही मराठीमधल्या तुमच्या मातृभाषेमधल्या 10 गोष्टी फोनॅटिक पंक्च्युएट करा. त्याच्यानंतर कोणत्याही भाषेसाठी तुम्हाला हे करावं लागणार नाही. कोणतीही भाषा तुम्ही फ्लुएंटली आणि छानच बोलाल. आता याच्यामध्ये तुम्ही फोनॅटिक पंक्च्युएशन शिकलात, तुमचा स्पीड बोलण्याचा कसा हवा ते तुम्ही शिकलात, त्याच्यानंतर वेव्ज हे तुम्ही शिकलात, एक्सप्रेशन भाव आपल्या बोलण्यामध्ये कसे आले पाहिजेत हेही तुम्ही शिकला असाल. आता जेव्हा आपण हिंदी बघतोय तेव्हा प्रॉब्लेम आहे लँग्वेज. ओके, बऱ्याचदा आपण मराठी माणसं जी असतो ती हिंदी मराठी स्टाईलनी बोलतो. म्हणजे आम्हाला इंडस्ट्रीमध्ये किंवा डबिंग करताना किंवा कोणाला शिकवताना सुद्धा आम्हाला लगेच कळतं की हिंदी बोलणारा माणूस की ह्याची मातृभाषा हिंदी आहे का, हा हिंदी नाही आहे, हा मराठी आहे आणि हिंदी बोलतो आहे. याचं कारण आहे एक सिंपल गोष्ट, आपले शब्द चांगले असतात, व्याकरण चांगलं असतं, भाषेवर प्रभुत्व पण असतं हिंदीवर. पण 2 गोष्टी होतात. एक, ती हिंदी भाषा आपल्या तोंडात रुळलेली नसते, आणि दुसरी गोष्ट, मराठी आणि हिंदीमधला बेसिक फरक जो आहे तो आपण दुर्लक्षित करतो. आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही त्या गोष्टीकडे. एक छोटीशी ट्रिक जर का मी तुम्हाला सांगितली तर तुम्ही डेफिनेटली हिंदी, मातृभाषा हिंदी असल्यासारखं बोलायला लागाल. आता याच्यात मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की हिंदी भाषेत, मराठीत आपण जसं असतं तसंच बोलतो. फार तर बोलताना आपण घरटे लिहितो आणि घरटं बोलतो. ओके, पण हिंदीमध्ये कसं आहे माहिती आहे का, काही शब्द आहेत यह वह, हे जे शब्द आहेत हे लिहिताना यह आणि वह लिहिलं जातं, पण बोलताना ये आणि वो असं बोललं जातं. आता ही एक बोलीभाषा आहे, म्हणजे असं व्याकरणाच्या दृष्टीने तुम्ही बोलताना यह आम है बोललात तरी ते चुकीचं नाही आहे. ओके, हे बरोबर आहे, पण बोलीभाषेमध्ये यह वह असं प्रॉमिनंटली बोललं जात नाही. आता ही जी गोष्ट आहे, हा मराठी माणूस जर का असेल तर तो कशी वाचेल मी तुम्हाला दाखवतो. एक घने जंगल में एक शेर रहता था, वो बहुत ही घमंडी था. तो बहुतचा उच्चार बहुत हीच करेल तो. ओके, पण हिंदीमध्ये हा बहुत म्हणत नाहीत, बहुत म्हणतात. बहुत ही घमंडी था, वह रोज जंगल में ओके, की शब्द चुकून पडला है. वह रोज जंगल में जानवरों को मारकर खाता था. वह कुछ मांस खाता था और कुछ ऐसे ही फेंक देता था. साधारणपणे हिंदी फिल्म्समध्ये मराठी आर्टिस्ट ज्या पद्धतीने बोलतात ना त्याच पद्धतीने आपणही बोलतो. मी तुम्हाला एक छोटासा फरक सांगतो लँग्वेजचा. तुमचं भाषेचं लँग्वेजचा लहेजा चेंज होईल पूर्णपणे. एकच गोष्ट लक्षात ठेवा की मराठी भाषा ही कठोर भाषा आहे आणि हिंदी भाषा ही मृदू भाषा आहे. म्हणजे मराठी बोलताना तुम्हाला कठोरपणे आपण बोलतो आणि हिंदी बोलताना तुम्हाला सॉफ्टली बोलायचं आहे, मृदूपणे बोलायचं आहे. आणि काही शब्दांचा जर का तुम्ही डोक्यात नीट ठेवलत, यह वह बहुत हे जे शब्द जर का तुम्ही नीट ठेवलेत तर तुम्ही एक्सलंट हिंदी वाचू शकता आणि बोलू शकता. मी तुम्हाला बोलून दाखवतो हा पॅरा परफेक्ट हिंदीमध्ये तुम्ही कसा वाचाल. एक घने जंगल में एक शेर रहता था. आता रहता था नाही होणार, ते रहता था, रहता है, रॅवर अर्धचंद्र, ह वर अर्धचंद्र, रहता था. एक घने जंगल में एक शेर रहता था, वो बहुत ही घमंडी था. वो रोज जंगल में जानवरों को मार कर खाता था. वो कुछ मांस खाता और कुछ ऐसे ही फेंक देता. आता फेंक नाही आहे, ते फेंक नाही आहे, ह्याचा कठोर उच्चार करू नका. फेंक देता था, हा नाकात उच्चार करायचा, फेंक देता था. आता दुसरी गोष्ट मी सांगतो की ये अजून एक आपली हिंदी बोलताना चूक कुठे होते ते मी अजून एक सांगतो तुम्हाला. ये आम है आणि जर का खूप आंबे असतील म्हणजे अनेक वचन असेल तर ये आम है,
हा जो हॅ आहे ना तो नाकात बोलला जातो. हॅ जेव्हा तुम्ही हॅ म्हणाल तेव्हा ते अनेक वचन होतं आणि हॅ म्हणाल तेव्हा ते एक वचन होतं. इथे पण तुम्हाला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. जंगल के सारे जानवर घबरा गए. आता गए ए असा कठोरपणे बोलू नका. घबरा गए. ओके, घबरा गए. एक बुजुर्ग जानवर ने कहा कि इस तरह तो सारे जानवर मर जाएंगे. उसने एक सभा आयोजित करने का सुझाव दिया. सभा में शेर को भी बुलाया गया. तर अशा पद्धतीने हिंदी भाषा आपण जेव्हा बोलाल तेव्हा तुम्हाला ती भाषा सॉफ्टली बोला. जरा तुमचा टोन खाली आणलात ना, थोडंसं सॉफ्टली जर का बोललात तर तुमचं हिंदीसुद्धा ऐकायला छान वाटेल. ठीक आहे. आता याच्यावर आपण फोनॅटिक पंक्च्युएशन कसं मी केलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ही फाईलसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन डाउनलोड करण्यासाठी. तुम्ही ही फाईल डाउनलोड करून PDF फाईल आहे तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही बघू शकता ही फाईल आणि ह्याच्यामध्ये कशा प्रकारे फोनॅटिक पंक्च्युएशन केले तेही बघू शकता. आता ही गोष्ट बघा, फोनॅटिक पंक्च्युएशन मी केलेलं आहे इकडे आणि त्याच पद्धतीने आपण वाचूया. एक घने जंगल में एक शेर रहता था. वो बहुत ही घमंडी था. वो रोज जंगल में जानवरों को मार कर खाता था. आता इथे मी ना चुकून जानवरोच्या खाली अंडरलाईन केली आहे. ती खरं म्हणजे मारकर खाता थावर करायला पाहिजे, कारण मी बोलताना कसं बोललो, वो रोज जंगल में जानवरों को मार कर खाता था. आता जसं मी सांगितलं की बोलताना काही वेळेला आपल्याला याप्रमाणे आपण बोलणार नाही. एखादं चिन्ह इकडे तिकडे होऊ शकतं आपलं, दॅट इज व्हॅलिड. दुसरी गोष्ट अशी आहे की माझी चिन्ह आणि तुमची चिन्ह याच्यात कुठेतरी फरक होऊ शकतो, कारण प्रत्येकाची बोलायची स्टाईल ही थोडीशी वेगळी असते. पुढे जाऊया आपण. वो कुछ मांस, आता इथे मांस नाही म्हणायचं, इकडे मांस सॉफ्ट उच्चार करा. नाकातले ह्याच्यातले जेवढे अनुस्वार असतात ना हे सगळे नाकातले उच्चार असतात हिंदीमध्ये. वो कुछ मांस खाता था और कुछ ऐसे ही फेंक देता था. जंगल के सारे जानवर घबरा गए. एक बुजुर्ग जानवर ने कहा, इस तरह तो सारे जानवर मर जाएंगे. उसने एक सभा आयोजित करने का सुझाव दिया. सभा में शेर को भी बुलाया गया. शेर ने कहा, अगर मेरे भोजन के लिए रोज, आता इथे रोज ज नाही आहे, रोज ज घशातला उच्चार आहे, ज असा उच्चार आहे त्याचा. रोज एक जानवर भेजोगे तो मैं खुद शिकार कभी नहीं, मैं खुद आकर, इकडे जरा फॉन्टचा प्रॉब्लेम झाला आहे तो, मला वाटतं खुद जाकर असेल ते. तो मैं खुद शिकार नहीं करूँगा. सारे जानवर डरे हुए थे. उन्होंने शेर का प्रस्ताव मंजूर किया. मंजूर, आता मंजूर मराठीमध्ये आपण मंजूर असं म्हणतो, पण हिंदीमध्ये म्हणताना मंजूर सॉफ्ट उच्चार करायचा है. अब रोज एक जानवर शेर के पास उसका भोजन बनकर जाने लगा. एक दिन खरगोश की बारी आई. खरगोश बहुत ही चालाक था. वो सीधे शेर के पास जाने के बजाय जंगल में यहां वहां घूमता रहा. काफी देर हो गई. यहां शेर बहुत क्रोधित हो गया. जैसे ही खरगोश वहां पहुंचा, शेर ने गुस्सा होकर उसे देरी का कारण पूछा. चालाक खरगोश ने कहा, महाराज, आता इथे हा डायलॉग आहे, बरोबर आहे, तो ससा डायलॉग उद्गार आहेत त्याचे. मग इथे मी बोलताना कसं म्हणणार, महाराज मैं तो आ ही रहा था. आता महाराजच्या इकडे ही एस साईन असायला हवी होती, जी मी तिकडे कागदावर करताना मी ती केली नाही, पण इथे बोलताना मला आता सवय झाली आहे, त्यामुळे मी बोलताना तो पॉज घेऊनच बोललो. तुम्ही एवढे एक्सपर्ट व्हाल जर का तुम्ही कमीत कमी 10 स्टोरीज याप्रमाणे पंक्च्युएट केल्यात तर. महाराज मैं तो आ ही रहा था, पर रास्ते में एक और शेर मिल गया. वो मुझे मारने वाला था. मैंने उससे कहा कि मैं इस जंगल के राजा के पास जा रहा हूं, पर वो कहने लगा कि जंगल का राजा मैं हूं और अब तुम मेरी शिकार हो. पुढे जाऊया.
ये बात सुनकर शेर को बहुत गुस्सा आया। उसने खरगोश को उस शेर का ठिकाना दिखाने का हुक्म दिया। आता हुकुम आपण मराठीत बोलताना हुकुम म्हणतो, तर हिंदीमध्ये हुक्म, हुक्म, हुक्म पण नाही म्हणता येणार तुम्हाला, ते कठोर झालं। ह्याचा उच्चार जर का तुम्ही हुक्म केलात तर तो कठोर झालं। हिंदीमध्ये म्हणताना उसने शेर का ठिकाना दिखाने का हुक्म दिया। चालाक खरगोश उसे एक कुएं के पास ले गया और कहा, महाराज, आता मी इथे बरोबर दिलंय, महाराज वो शेर इसी कुएं में रहता है। शेर ने जैसे ही कुएं में झांका, आता झांका नाही होणार इकडे, झांका, नाकातला उच्चार करायचा है, ठीक है। शेर ने जैसे ही कुएं में झांका तो उसे पानी में अपनी ही प्रतिमा नजर आई। जब वो कस के दहाड़ा तो कुएं से भी जोरों की नहीं होना इकडे, जोरों की, तो कुएं से भी जोरों की आवाज आई। उसे लगा कि वो शेर उसे ललकार रहा है। बिना कुछ सोचे शेर ने कुएं में छलांग लगाई। पानी गहरा था जिसमें डूबकर शेर की जान चली गई। खुशी खुशी खरगोश ने जंगल के सारे जानवरों को ये खबर सुनाई। जंगल के सारे जानवर बहुत खुश हुए। आता या पद्धतीने आपल्याला हिंदी कशा पद्धतीने बोलायचं आहे हे मी दाखवलं। याच्यावरून तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की मराठीमध्ये फोनॅटिक पंक्च्युएशन केलं काय, हिंदीत केलं काय, इंग्लिशमध्ये केलं काय, याने काही फरक पडत नाही। त्यामुळे तुम्ही सुरुवातीला तुमच्या मातृभाषेतल्या 10 गोष्टी करा आणि त्याच्यानंतर स्वतःची एक टेस्ट घ्या की आपण हिंदी पण त्याच पद्धतीने छान बोलू शकतो का, इंग्लिशही त्याच पद्धतीने छान बोलू शकतो का। आता प्रत्येक भाषेमधले मायनर फरक असतात, बोलण्यामध्ये सुद्धा मायनर फरक असतात। ते जर का तुम्ही लक्षात ठेवलेत आणि भाषा कशी आहे, हार्ड आहे, सॉफ्ट आहे। आता तुम्ही जर का अरेबिक भाषा जर का बघितली तर ती बोलायला इतकी कठीण आहे, त्याला नुक्ता असतो, म्हणजे माय नेम इज खान नाही, खान नाही, माय नेम इज खान, खा, ख, त्याच्यातले सगळे उच्चार घशातले उच्चार आहेत। बोलायला फार कठीण भाषा आहे अरेबिक, पण त्या मानाने मराठी, हिंदी वगैरे सोप्या भाषा आहेत बोलायला। आता मराठी भाषा बोलायला कठोर आहे, हिंदी भाषा सॉफ्ट आहे आणि इंग्लिश भाषा अजूनच सॉफ्ट आहे, अजून सॉफ्ट आहे। ती थोडीशी स्टायलिश आहे थोडीशी भाषा, किंवा कदाचित आपण ती जरा स्टायलिश बोलत असू, पण त्याने काही फरक नाही पडत। तर मला वाटतं की आपण जेव्हा ही हिंदी स्टोरी तुम्ही बघाल आणि डाउनलोड करून तुम्ही वाचाल सुद्धा, तेव्हा बघाल की फोनॅटिक पंक्च्युएशन मार्क्समध्ये काही फारसे फरक नाही आहेत। जसे मी मराठीमध्ये केलेत तसेच मी हिंदीमध्ये केलेत। आता जेव्हा या 10 स्टोरी तुमच्या कंप्लीट होतील ना, त्याच्यानंतर हे मार्किंग तुम्हाला आयुष्यात कधीच करावं लागणार नाही। आपोआप तुम्ही त्याच पद्धतीने वाचाल, तुमचा मेंदू त्याच पद्धतीने चालेल। पुढच्या वेळेस आपण इंग्लिशमधली एक गोष्ट घेऊया, इंग्रजी भाषेतली एक गोष्ट घेऊ आणि त्याचं फोनॅटिक पंक्च्युएशन आपण चेक करू। ते पण मराठीसारखंच आहे, पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर किंवा तुमचे 10 स्टोरी तुम्ही फोनॅटिक पंक्च्युएट जर केल्या असतील तर माझा सल्ला आहे की एक इंग्लिश पण करून बघा, इंग्लिश स्टोरी करून बघा, पुढचा व्हिडिओ बघायच्या आधीच, तो होमवर्क समजा तुमच्यासाठी। तर नेक्स्ट टाईम आपण एक इंग्लिश स्टोरी बघूया। धन्यवाद तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्यावर। आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये डेफिनेटली विचारू शकता, त्याची उत्तरं डेफिनेटली मी स्वतः देईन। या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल डेफिनेटली, आणि एक बेल आयकॉन पण प्रेस केला असेल, म्हणजे माझे पुढचे व्हिडिओज तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील। थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी इन दिस व्हिडिओ। विल मीट नेक्स्ट टाईम. टिल देन, गुड बाय.